नमस्ते मित्रांनो, जेवणातला कच्चा लसूण चवीसोबतच आरोग्यासाठी एक नॅचरल औषध आहे. निसर्गाचा हा एक असा जादुई पदार्थ आहे जो केवळ भाजीची चव वाढवत नाही तर हृदय, हाय बीपी, शुगर आणि अगदी तुमच्या हाडांच्या मजबूतीसाठीही एखाद्या रामबाण औषधासारखं काम करतो. रोज सकाळी रिकाम्या पोटी कच्चा लसूण खाण्याचे नक्की फायदे काय आणि तो खाताना आपण कोणती मोठी चूक करतो हे आज आपण जाणून घेणार आहोत. लसूण खाण्याचे 35 जबरदस्त फायदे. नंबर 1, वाढत्या वयामध्ये हाडं ठिसूळ होतात. लसूण खाल्ल्याने इस्ट्रोजन हार्मोन वाढतो, ज्यामुळं हाडांची घनता म्हणजेच बोन डेन्सिटी वाढते आणि सांधेदुखीचा त्रास कमी होतो. नंबर 2, लसणामध्ये नैसर्गिक वेदनाशामक गुणधर्म असतात, ज्यामुळं जुनाट कंबरदुखी तसेच पाठदुखीमध्ये रोज कच्चा लसूण खाल्ल्याने लगेच आराम मिळतो. नंबर 3, कच्चा लसूण शरीरातील ब्लड सर्क्युलेशन म्हणजेच रक्ताभिसरण वेगाने सुधारतो, ज्यामुळे शरीराला लगेच ऊर्जा मिळते आणि थकवा दूर होतो. नंबर 4, लसणातील अँटीऑक्सिडंट्स आणि सल्फर कंपाऊंड्स त्वचेला अकाली सुरकुत्या येण्यापासून वाचवतात आणि स्किन उजळ ठेवण्यास मदत करतात. नंबर 5, ज्यांच्या शरीरात रक्ताची कमतरता आहे आणि अशक्तपणा जाणवतो त्यांनी कच्चा लसूण आवर्जून खावा. यामुळे रक्तातील हिमोग्लोबिन वाढायला मदत होते. नंबर 6, लसणात पचनशक्ती वाढवणारे घटक असतात. दररोज सकाळी 1 पाकळी लसूण खाल्ल्याने पोटातील गॅसेस, अपचन आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो. नंबर 7, लसणामध्ये विटॅमिन सी, विटॅमिन B6 आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात. लसूण रोज खाल्ल्याने तुमची इम्युनिटी एवढी वाढते की तुम्ही वारंवार आजारी पडत नाही. नंबर 8, लसूण रक्तातील बॅड कोलेस्ट्रॉल मेणासारखं विरघळायला मदत करतो. यामुळे रक्तवाहिन्या साफ राहतात आणि हार्ट अटॅकचा मोठा धोका कमी होतो. नंबर 9, कच्च्या लसणामध्ये ॲलिसिन नावाचा घटक असतो, जो शरीरात इन्शुलिन वाढवायला मदत करतो. यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नैसर्गिकरित्या नियंत्रणात राहते आणि डायबिटीजचा धोका कमी होतो. नंबर 10, फुफ्फुसांच्या आरोग्यासाठी लसूण अत्यंत गुणकारी आहे. लसूण खाल्ल्याने दम्याचा त्रास किंवा छातीतील जुनाट कफ वितळवून बाहेर पडतो. नंबर 11, संशोधनानुसार लसणातील सल्फर कंपाऊंड्समध्ये कॅन्सरसारख्या घातक पेशींशी लढण्याची ताकद असते. हे शरीरातील ट्यूमर वाढवण्यापासून रोखण्याचे काम करते. बरं मित्रांनो, मला सांगा, तुम्हाला झणझणीत लसूण शेंगदाणा चटणी आवडते की भरपूर लसूण घातलेली चमचमीत शेवभाजी? तुमचा सगळ्यात जास्त आवडता पदार्थ खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. नंबर 12, जर शरीरावर कुठेही बुरशीजन्य संसर्ग झाला असेल तर तिथे लसणाचा रस लावल्याने इन्फेक्शन आणि खाज झटकन कमी होते. नंबर 13, लसणाच्या अँटीबॅक्टेरियल गुणधर्मामुळे रक्ताचे शुद्धीकरण होते. यामुळे चेहऱ्यावरील पिंपल्स कमी होतात आणि त्वचा चमकदार बनते. नंबर 14, लसणात असणारे सल्फर केसांच्या वाढीसाठी अतिशय उत्तम आहे. कच्चा लसूण खाल्ल्याने केस गळणे कमी होते आणि ते मुळापासून मजबूत होतात. नंबर 15, लसणामध्ये भरपूर पोटॅशियम असते, जे ब्लड प्रेशर मेंटेन ठेवण्यासाठी मदत करते. ज्यांना हाय बीपीचा त्रास आहे त्यांच्यासाठी लसूण वरदान आहे. नंबर 16, लसणामध्ये अद्भुत अँटीसेप्टिक गुणधर्म असतात. जर शरीरावर जुनी जखम किंवा इजा झाली असेल, याशिवाय शरीरात किंवा सांध्यांमध्ये कुठेही सूज किंवा अंतर्गत दाह असेल तर कच्चा लसूण खाल्ल्याने रक्तातील संसर्ग दूर होतो आणि त्या जखमा बऱ्या होतात. याशिवाय सूज वेगाने कमी होते. लसूण एक नैसर्गिक पेनकिलर आहे. नंबर 17, लसणातील घटक मेंदूतील स्ट्रेस हार्मोन्स कमी करतात. यामुळे तणाव कमी होतो आणि रात्री गाढ झोप लागण्यास मदत होते. नंबर 18, लसूण हा गरम प्रकृतीचा असतो, जो शरीरातील सुप्त वात आणि थंडावा बाहेर खेचून काढतो, ज्यामुळं हिवाळ्यात सांधे आखडत नाहीत. नंबर 19, लसूण शरीराची चयापचय शक्ती वाढवतो, ज्यामुळे शरीरातील अनावश्यक फॅट्स कमी होते. नंबर 20, लसूण शरीरातील विषारी घटक म्हणजेच टॉक्सिन्स लघवीवाटे बाहेर टाकायला मदत करतो, ज्यामुळं तुमची इंटरनल सिस्टीम पूर्णपणे साफ होते. नंबर 21, लसणातील नैसर्गिक एन्झाईम्समुळे पचनक्रिया वेगवान होते. यामुळे जड किंवा तेलकट अन्न खाल्ल्यानंतरही ते पटकन पचते. नंबर 22, लसूण हा पोटातील हानिकारक जंत मारण्यासाठी सर्वोत्तम मानला जातो, ज्यामुळे मुलांचे किंवा मोठ्यांचे पोटाचे आरोग्य सुधारते.
नंबर 23, लसणातील गुणधर्म यकृताचे कार्य सुधारतात, ज्यामुळे लिव्हरमध्ये साठलेली चरबी किंवा फॅटी लिव्हरचा त्रास कमी होतो. नंबर 24, लसणातील पोषक घटक नसांमधील ब्लॉकेजेस उघडतात, ज्यामुळे शरीराच्या प्रत्येक भागाला पुरेसा ऑक्सिजन मिळतो आणि माणूस कायम तरुण राहतो. नंबर 25, जर कान खूप दुखत असेल तर मोहरीच्या तेलात लसूण उकळून ते तेल कानात टाकल्यास थंडावा मिळतो आणि वेदना थांबतात. नंबर 26, लसूण रक्तवाहिन्या लवचिक ठेवतो, ज्यामुळे रक्ताच्या गाठी होत नाहीत. परिणामी मेंदूतील पॅरालिसिस किंवा स्ट्रोकचा धोका टाळता येतो. नंबर 27, ज्यांना हिवाळ्यात किंवा ऋतू बदलताना सतत सर्दी खोकला होतो, त्यांच्यासाठी कच्च्या लसणाचा काढा घेणं सर्वोत्तम औषध आहे. नंबर 28, लसणातील पोषक घटक डोळ्यांच्या नसा मजबूत करतात, ज्यामुळे डोळ्यांचा थकवा कमी होतो आणि दृष्टी सुधारते. नंबर 29, लसणाच्या रसात थोडा मध मिक्स करून त्याचे चाटण केल्याने जुनाट खोकल्याचा आणि घशातील खवखवेचा त्रास खूप प्रमाणात कमी होऊ शकतो. नंबर 30, जरी लसणाचा वास उग्र येत असला तरी कच्चा लसूण चावून खाल्ल्याने तोंडातील हानिकारक बॅक्टेरिया मरतात आणि दात व हिरड्या निरोगी राहतात. नंबर 31, लसूण मूत्रमार्गाचे म्हणजेच युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन दूर करण्यास मदत करतो, ज्यामुळं युरिनशी संबंधित जळजळ कमी होते. नंबर 32, लसूण पुरुषांचे यौन स्वास्थ्य सुधारतो. लसणामुळं शरीरातील रक्तप्रवाह खूप चांगला होतो, ज्यामुळं पुरुषांमधील शारीरिक कमजोरी, नपुंसकता किंवा यौनशक्तीची कमतरता दूर होण्यास मोठी मदत होते. जर लसणाची पाकळी रोज रात्री कोमट दूध किंवा मधासोबत घेतली तर पुरुषी ताकद वाढण्यासाठी एखाद्या आयुर्वेदिक टॉनिकसारखं काम करते. नंबर 33, लसूण खाल्ल्याने पोटातील पाचक रस वाढतात आणि ज्यांना भूक न लागण्याची समस्या आहे त्यांची भूक नैसर्गिकरित्या सुधारते. नंबर 34, कच्चा लसूण मेंदूच्या पेशींना निरोगी ठेवतो, ज्यामुळं वाढत्या वयात होणारा विसरभोळेपणा कमी होतो आणि स्मरणशक्ती तीक्ष्ण राहण्यास मदत होते. नंबर 35, धावपळीच्या आयुष्यात लसूण मेंदूला फ्रेश ठेवतो आणि मानसिक थकवा दूर करायला मदत करतो. लसूण खाण्याची योग्य पद्धत आणि घ्यायची खबरदारी. लसूण खाण्याची योग्य पद्धत. नंबर 1, लसूण खाण्याचा सर्वात बेस्ट मार्ग म्हणजे त्याची पाकळी बारीक कुचकरून किंवा ठेचून घ्या. चिरल्यानंतर साधारण 5 ते 10 मिनिट येतो तसाच हवेत बाजूला ठेवावा, जेणेकरून त्यातील औषधी ॲलेसिन घटक अधिक वाढतो. नंबर 2, सकाळी रिकाम्या पोटी लसणाची एक पाकळी चावून त्यावर 1 ग्लास कोमट पाणी पिणे आरोग्यासाठी सर्वात बेस्ट मानले जाते. नंबर 3, विशेष पद्धत. जर लसणाचा उग्रपणा किंवा तिखटपणा सहन होत नसेल तर लसणाची पाकळी रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी ती पाकळी चावून खा. पाण्यामध्ये भिजवल्यामुळं लसणाची उष्णता कमी होते. नंबर 4, शारीरिक कमजोरी दूर करण्यासाठी रोज रात्री झोपताना कोमट दुधासोबत लसणाची एक पाकळी खाणे किंवा सकाळी मधासोबत घेणे सर्वात उत्तम मानले जाते. कोणी जपून खावा आणि संभाव्य तोटे. सावधगिरी. नंबर 1, ज्यांना तीव्र ॲसिडिटी किंवा शरीरात जास्त पित्ताचा त्रास आहे त्यांनी कच्चा लसूण नेहमी कमी प्रमाणामध्ये खावा, कारण तो उष्ण असल्याने छातीमध्ये जळजळ वाढवू शकतो. नंबर 2, जर तुमचे पोट खूप सेन्सिटिव्ह असेल किंवा पोटात अल्सरचा त्रास असेल तर रिकाम्या पोटी कच्चा लसूण खाणे पूर्णपणे टाळावे. नंबर 3, लसूण खाल्ल्यावर तोंडाचा तीव्र वास येतो. यामुळे घराबाहेर पडताना लसूण खाल्ल्यावर थोडी लवंग किंवा बडीशेप खावी. नंबर 4, गरोदरपणात म्हणजेच प्रेग्नेन्सीमध्ये कच्चा लसूण जास्त खाणं टाळावं, कारण याची प्रकृती गरम असते, ज्यामुळं पोटावर किंवा आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. नंबर 5, सर्वात महत्त्वाचे, ज्यांची काही दिवसात शस्त्रक्रिया होणार आहे किंवा ज्यांचे ब्लिडिंगशी संबंधित कोणतेही आजार आहेत त्यांनी लसूण खाणे बंद करावे, कारण लसूण नैसर्गिकरित्या रक्त पातळ करतो, ज्यामुळे जास्त रक्तस्राव होण्याचा धोका आणखीन वाढतो. प्रमाण आणि खाण्याची पद्धत. दिवसातून 1 ते 2 मध्यम आकाराच्या पाकळ्या खाणे आरोग्यासाठी पुरेसा आहे. लक्षात ठेवा, जास्त खाल्लं म्हणजे जास्त फायदा होईल असे कधीच नसते. लोक करतात ह्या मोठ्या चुका. नंबर 1, लसूण तसाच गोळीसारखा गिळणे. अनेक लोक लसूण न चावता थेट गिळतात. ही मोठी चूक आहे. तो कुटल्याशिवाय किंवा चावल्याशिवाय
त्याचे औषधी गुणधर्म शरीराला मिळत नाहीत. नंबर 2, दीर्घकाळ शिजवणे. लसूण भाजीमध्ये जास्त शिजवल्याने किंवा तेलात जास्त जळल्याने त्याचे सर्व औषधी गुणधर्म पूर्णपणे नष्ट होतात. तर मित्रांनो, हे 35 फायदे आणि या छोट्या टिप्स पाळल्या तर तुम्हाला औषधांची गरजही भासणार नाही. यापैकी कोणता नियम तुम्ही उद्यापासून पाळणार आहात कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून आभार. माहिती आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.